नमस्कार. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेल्या घराचं पुढे काय होणार? ते घर आपल्या स्वतःच्या मालकीचं होऊ शकतं का? चला, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका अशाच महत्त्वाच्या निर्णयाबद्दल जाणून घेऊया, जो हजारो कुटुंबांना त्यांच्या घराचा मालकी हक्क मिळवून देऊ शकतो. हाच तो प्रश्न आहे जो अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवर राहणाऱ्या कुटुंबांच्या मनात असेल. आणि याचं उत्तर हो असं आहे. पण अर्थातच त्यासाठी काही अटी आणि नियम आहेत. चला तर मग खोलवर जाऊन बघूया की हे धोरण नेमकं आहे तरी काय. पण हे धोरण समजून घ्यायचं असेल ना, तर आधी आपल्याला एका मोठ्या राष्ट्रीय योजनेबद्दल जाणून घ्यावं लागेल. कारण या धोरणाची मुळं त्या योजनेत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून 2022 पर्यंत देशातल्या सगळ्या बेघर कुटुंबांना घर देण्याचं एक मोठं स्वप्न पाहिलं होतं. हे स्वप्न होतं प्रधानमंत्री आवास योजनेचं. उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट होता. प्रत्येकाच्या डोक्यावर स्वतःच्या हक्काचं छप्पर असावं. पण या मोठ्या स्वप्नामध्ये एक मोठी अडचण होती. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र तर अनेक लोक होते, पण त्यांच्यापैकी बहुतेकांकडे स्वतःची जमीनच नव्हती. ते वर्षानुवर्ष सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून राहत होते. आता विचार करा, सरकार घर बांधायला मदत तर करणार, पण जागाच नसेल तर घर बांधणार कुठे? हा एक मोठा पेच होता, ज्यामुळे ही योजना पुढे सरकणं अवघड झालं होतं. आणि याच पेचावर, याच समस्येवर तोडगा म्हणून सरकारने एक धोरणात्मक निर्णय घेतला, जो अतिक्रमणाला थेट मालकी हक्कात बदलतो. कसं? चला पाहूया. बघा, 17 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR काढला आणि त्यात स्पष्टपणे म्हटलं की जे लोक प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र आहेत आणि सरकारी जमिनीवर राहतात त्यांचं ते अतिक्रमण नियमित करायचं आणि ती जागा कायदेशीररित्या त्यांच्या नावावर करायची. म्हणजे थोडक्यात सर्वांसाठी घरे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी उचललेलं हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल होतं. म्हणजे विचार करा, जो माणूस कालपर्यंत अतिक्रमणदार म्हणून ओळखला जात होता, तो आता शासनाच्या एका निर्णयामुळे त्या जागेचा कायदेशीर मालक होणार होता. हा बदल खरंच खूप मोठा आहे. ठीक आहे, धोरण तर खूप चांगलं आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की याचा फायदा नेमका कोणाला मिळणार? यासाठी पात्र कोण आहे? चला, याच्या मुख्य अटी काय आहेत ते बघूया. सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अट, ही तारीख लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2011. तुमचं अतिक्रमण या तारखेला किंवा त्याही आधीचं असायला हवं. या तारखेनंतर जर कोणी अतिक्रमण केलं असेल तर त्यांना हा नियम लागू होणार नाही. दुसरी अट आहे जागेच्या क्षेत्रफळाची. जास्तीत जास्त 1500 चौरस फूट, म्हणजे साधारणपणे 140 चौरस मीटर. फक्त एवढ्या जागेवरचं अतिक्रमणच नियमित होऊ शकतं, त्यापेक्षा जास्त नाही. तर मग सगळ्या अटी आपण एकत्र पाहूया. 1. अतिक्रमण फक्त राहण्यासाठीचं असावं. 2. ती जमीन महसूल विभागाची सरकारी जमीन हवी. 3. अर्जदार प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असला पाहिजे. आणि 4. क्षेत्रफळ 1500 चौरस फुटांपेक्षा जास्त नको. आणि हो, समजा जास्त असेलच तर जी काही अतिरिक्त जागा आहे ती सरकारला परत करावी लागेल. ठीक आहे, अटी तर समजल्या, पण यासाठी काही पैसे मोजावे लागणार का? काही खर्च आहे का? आणि दुसरे कोणते नियम आहेत? चला पाहूया. आता खर्चाचं बघूया. इथे एक चांगली गोष्ट आहे की अनुसूचित जाती, जमाती आणि OBC प्रवर्गातील लोकांना कसलाही खर्च नाही. त्यांना पूर्णपणे सूट आहे. आता राहिला इतर प्रवर्ग. त्यांच्यासाठी 500 चौरस फुटांपर्यंत जागा असेल तर तीही विनामूल्य आहे. पण जर जागा 501 ते 1000 चौरस फुटांच्या मध्ये असेल तर रेडी रेकनर दराच्या 10% रक्कम भरावी लागेल. आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे 1500 चौरस फुटांपर्यंत असेल तर 25% रक्कम भरावी लागेल. आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा. हे धोरण कुठे लागू होत नाही? म्हणजे काही जागांवरची अतिक्रमणं नियमित होणार नाहीत. जसं की डोंगर उतारासारख्या विकास क्षेत्रांमध्ये, CRZ म्हणजे किनारपट्टीच्या नियमांमध्ये येणाऱ्या जागा, SRAच्या कार्यक्षेत्रातल्या जागा, किंवा मग कुठल्या तरी सार्वजनिक कामासाठी म्हणजे शाळा, दवाखाना यासाठी राखीव असलेल्या जमिनी. इथे हे धोरण लागू होणार नाही. ओके, तर नियम आणि खर्च कळा, पण ही सगळी प्रक्रिया चालते कशी? म्हणजे नक्की कोण निर्णय घेतं हे थोडक्यात समजून घेऊया. यासाठी 2 वेगवेगळ्या स्तरावर समित्या आहेत. महानगरपालिका आणि अवर्ग नगर परिषदांसाठी जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती काम करते. आणि ज्या ब आणि क वर्गाच्या नगरपरिषदा किंवा नगरपंचायती आहेत तिथे उपविभागीय अधिकारी म्हणजे SDOच्या अध्यक्षतेखालील समिती निर्णय घेते. आणि हो, या दोन्ही समित्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घेतातच.
आता ज्यांना याचा लाभ मिळणार आहे त्यांच्या पण काही जबाबदाऱ्या आहेत. पहिलं म्हणजे भविष्यात जर रस्ते, गटारं अशा सुविधांसाठी जागेची गरज लागली तर ती जागा कुठलाही मोबदला न घेता द्यावी लागेल, असं लेखी द्यावं लागेल. दुसरी एक चांगली गोष्ट म्हणजे जागेची जी सनद किंवा मालकी हक्काचा जो कागद मिळेल तो पती आणि पत्नी दोघांच्या नावाने असेल. आणि एक उत्तम सोय म्हणजे घर बांधण्यासाठी कर्ज हवं असेल तर ही जागा बँकेत गहाण ठेवता येते. चला तर मग या सगळ्या धोरणांचा नेमका अर्थ काय होतो, याचे परिणाम काय आहेत, याचा थोडक्यात आढावा घेऊया. हा एक अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा आहे. ही जी जमीन मिळते ना, ती भोगवटादार वर्ग 2 म्हणून मिळते. आता याचा सोपा अर्थ काय, तर मालकी हक्क मिळतो, पण ती जागा सरकारच्या परवानगीशिवाय विकता किंवा दुसऱ्याच्या नावावर करता येत नाही. म्हणजे त्यावर सरकारचे काही निर्बंध कायम राहतात. आणि ही धोरण फक्त जुनी अतिक्रमणं नियमित करण्यापुरतं मर्यादित नाहीये. यात भविष्याचाही विचार केलाय. या GR-मध्ये जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलंय की भविष्यात सरकारी जमिनींवर अतिक्रमण होणार नाही, यासाठी कडक पावलं उचलावीत. तर असा आहे हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा आणि खरं तर खूप मोठा निर्णय. पण या सगळ्या माहितीनंतर मनात एक प्रश्न येतोच. या एका धोरणामुळे घरांचा प्रश्न खरंच सुटणार आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरकारी जमिनींवर अतिक्रमण करण्याची जी प्रवृत्ती आहे ती यानंतर थांबेल का? यावर विचार करायला नक्कीच हवा.